स्वामी की जय। श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे रथ हाके राना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे। श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे अजर अमर है परम तत्वयु काया के सुख दुख समझावे। श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे सखा सारथी शरणागत के सदा प्रीतपाल हरे। श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे दयाल हरे दीन दयाल हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। काल आपण महात्म्याची कथा बघितली, गुरु शिष्याची कथा बघितली। गुरुचं जर तुम्ही ऐकलं तर सिद्धी होऊन जाते, नाही ऐकलं तर सिद्धी निघून जाते। ऐकायचे का नाही तुमचा प्रश्न आहे, पण आहे मात्र सत्य। तुमच्या गुरुनं तुम्हाला सांगितलेलं आहे हे करायचं हे नाही करायचं, तरीही तुम्ही गुरुचा शब्द पाळत नसाल तर सिद्धी होणार नाही। आणि गुरुने सांगितलेल्या शब्दाला तुम्ही मान दिला, जे शास्त्रात आहे ते गुरुने सांगितलं ते तुम्ही केलं तर तुम्ही सिद्धीला पात्र होणार। आणि म्हणून गुरुने सांगितलं की तुला सिद्धी होईल 12 घटकामध्ये, तुम्ही आम्ही सांगितलं ते करा। असेच त्या ठिकाणी एका गुरुने एक जणाला सांगितलं, पण ते लाजले। लाज वाटते माणसाला, आणि लाजल्यामुळं लांब गेले। म्हणजे सध्या दिवसाच कसं करावं, जरा अंधार पडल्यावर करू। गुरुनं सांगितलं ना, गुरुचा शब्द आपल्याला पाळायचा, पण अंधारात। खरे की नाही? जिथं आपल्याला कोणी ओळखणार नाही तेव्हा आपण गुरुनं सांगितलेलं करायचं। याचा अर्थ तुमचा स्वार्थ गेला नाही, तुम्ही गुरुने सांगितलेलं केलं नाही, लाजले तुम्ही। स्वार्थासाठी तुम्ही लाजत पण नाही। ज्यावेळेस आपण एखाद्याच्या इथं कामाला जातो तेव्हा आपला स्वार्थ असतो, आधी आपण पाटील असतो।
आता आपल्याला गरिबी आलेली आहे. मग आता आपला स्वार्थ झालेला आहे. आपल्याला तिथे कामाला गेल्याशिवाय, मजुरी केल्याशिवाय खायला भेटणार नाही. त्यावेळेस तुम्ही तो विचार करता का की कसं जायचं त्याच्या इथे? तुम्हाला गेल्याशिवाय गत्यंतर नाही, केल्याशिवाय भेटणार नाही. तसंच आहे, कराल तर होईल किंगा. तुम्ही गुरुच्या शब्दाने सांगितल्याप्रमाणे व देवाच्या वचनाने सांगितल्याप्रमाणे केल्याशिवाय तुम्हाला हा देव होणार नाही, हे सत्य आहे. आणि म्हणून गुरुचा शब्द ज्यांनी पाळला त्यांना सिद्धी झाली, आणि ज्यांनी नाही पाळला त्यांना काय होते ते आपल्याला या कथेमध्ये आज बघायचं आहे. गुरु तुम्हाला चांगलं सांगणार, तुमच्या हिताचं सांगणार, तुम्ही मोक्ष मार्गावर चालावं, पक्क व्हावं म्हणून तर वारंवार तुम्हाला सूचना करणार, हे करू नको, हे कर. आणि जर तू केलं नाही ना तुझं नुकसान होईल, हे पण तो सांगत असतो. गुरुचं ऐकलं तर माणूस तिथे पोहोचतो, नाही ऐकलं तो कुठे पोहोचतो, हे आपल्याला या कथेत बघायचं आहे. की ज्यांनी गुरुचा शब्द पाळला आणि न पाळल्यामुळं काय झालं हे देवाने सांगितलेलं आहे. आणि गुरुचा शब्द वृथा जाओ न दीजे. मग गुरु तो कोण? जो शास्त्र युक्त, प्रमाण युक्त सांगतोय, स्वार्थासाठी सांगत नाही. तुम्हाला देव व्हावा म्हणून सांगतोय तो गुरु, आणि शास्त्र प्रमाण ठेवून सांगतोय तो गुरु. ते या कथेमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत तुम्हाला सांगणार आहे. लुई पायी उपदेश सिद्धांत राहो कथना. लुई पायी सिद्धांत राहो कथना. लुई पायी नावाचे एक संन्यासी आहेत, नाथपंथी, आणि ते प्रधानाचे गुरु आहेत. प्रधान म्हणजे जसा आपला प्रधानमंत्री असतो ना, तशा एका प्रधानाचे ते काय आहेत? गुरु आहेत. पण ते लुई पायी आहे. काय त्यांचं वर्तन कसं आहे? त्यांच्या अंगावर कोणताच कपडा नाहीये. कोण्याही उखंड्यावर झोपणं, कुठेही झोपणं, कसंही राहणं, कारण त्यांना विकल्प नाहीये. हे पवित्र, हे अपवित्र असं त्यांच्या मनात नाहीये. आणि म्हणून त्यांचं वर्तन तसं आहे, ते वैराग्य आहे. आणि मग त्यांना बघितल्यानंतर जो प्रधानमंत्री होता तो म्हणतो, हे माझे गुरु आहेत, मला माझ्या गुरुचं दर्शन घ्यायचं आहे. आणि ते कोण्या एका उकांड्यावर लुई पायी वेचत होते, म्हणजे आळ्या वेचत होते. घाण तिथं टाकलेली आहे, तिथं ते आळ्यामध्ये खेळत आहेत. घाण वास सुटलेला आहे, तोंडावर माशा बसलेल्या आहेत. आणि प्रधानमंत्री घोड्यावरून खाली उतरला आणि गुरुच्या दर्शनासाठी गेला. तो लाजला नाही, तो घाबरला नाही. आजकाल तर आम्ही कुठून चाललो आणि एखादा पोरगा किंवा पोरगी कुठे जर असेल ना शाळाच्या अवतीभोवती, तर ते चालता चालता कधी दंडवत करणार नाही. का? लोक हसता, पोर हसता म्हणून. हे असे का तुमचे गुरु? काय लाजतात. तसंच त्या प्रधानमंत्र्याला सुद्धा हसले लोक. राजासोबतच होता योगायोगाने त्या प्रधानमंत्रीच्या. 2-3 सासोले होते, ते पण हसले. पाहिलं का या प्रधानाचा गुरु कसा आहे? ज्याला कपडे नाही, ज्याच्या अंगावर माशा बसल्यात आणि आळ्या वेचत आहे, असा गुरु केलाय म्हणे याने. हसायला लागले सगळे. पण आपल्याला लोक हसतील किंवा बोलतील याची काळजी त्या प्रधानी केली नाही. गुरु आला,
तो गुरु आहे माझा, तुम्हाला वंदनीय आहे, मी त्याचं दर्शन घेणार, त्याचं मार्गदर्शन आहे मला. पण तुम्ही त्याच्या बाह्य आकारावर गेले, तो कसा आहे आणि म्हणून हसले. ज्या वेळेस त्याचा गुरु हसतो ना, त्यावेळेस कळते की प्रधानाचा गुरु कसा आहे. म्हणून कोणाला हसलं नाही पाहिजे. आणि म्हणून देव कथा सांगत आहे ती. ही लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी 2.5 वेळेस सांगितली. मोठी कथा आहे. कशी सांगितली? अर्ध येळापुरी म्हणजे वेरूळला सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचं वास्तव्य होतं तेव्हा सांगितली. पुरुष उपहासी डखलया उपरी. देवाने एका संन्यासाला थोडा मान दिला आणि डखला देवाजवळ होता आणि तो हसला. पहा म्हणे यांचा मान केला देवाने. आणि मग देव म्हणतात, ढकले हो, असं कोणाला हसत जाऊ नका. काय पुरुष शोभू उपजेल त्यावेळी काही कराल. असं जर तुम्ही कोणाला हसले ना आणि त्या पुरुषाच्या देहाभिमानीने जर शोभ तुमच्यावर घेतला तर काय होईल तुमचं? कुठं पळावं सुधारायचं नाही. आणि मग कधी कोणाला हसलं नाही पाहिजे असे तिथं सांगितली एकदा. आणि म्हणून आपण कधी हसायचं नाही. एकडी 2 ठिकाणी पुन्हा सांगितली. एक आज्ञाभंगी सांगितली. देव म्हणतात, आम्ही जे सांगतो ते तुम्ही करा. पटवून दिलं की 2 महात्म्य आहेत. अन्य कथाही सांगितलेली आहे देवाने. नाथपंथीची लोईपाई नाथपंथी जोगी आहेत. आणि एक वेळेस आज्ञा पालना वेळेस सांगितली. जो आज्ञा भंग करतो त्यासाठी एकदा सांगितली कथा. आणि जो आज्ञा पालन करतो त्यासाठी एकदा सांगितली की आज्ञा पालन केल्याने काय होते आणि आज्ञा भंग केल्याने काय होते याचं उदाहरण म्हणून ही देवाने कथा सांगितलेली आहे. कोणत्या ठिकाणी सांगितली हे सांगता येत नाही. आणि म्हणून ही लीळा अज्ञात मध्ये त्या ठिकाणी ठेवलेली आहे. अशी ही कथा आहे. आता देव सांगायला सुरुवात करत आहेत. एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत देवाचा दुपारचा गंध अक्षता विडा समर्पण झाल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत आपल्या आसनावर सपूजित उपस्थित होते, बसलेले होते. असेच भक्तजन तुमच्या सारखे समोर देवाच्या बसलेले होते. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत सांगतात, ही कथा सांगायला सुरुवात करतात. लुईपाई नावाचे एक महात्म्य आहे. ते कशा आहेत? ते खाटीक वाड्या मासदियाच्या घरी खाटकाचा वाडा असतो. त्याला कत्तलखाना सुद्धा म्हणतात. बघा जाऊन, कत्तलखान्याच्या आसपास राहणारे लोक सुद्धा परेशान झालेले, इतका वास येतो काय. आणि हे लुईपाई त्या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी वर्तन करतात. काय करतात त्या खाटीकवाड्यामध्ये? कारण जे खाटकाने कापल्याला जे आहे मांस, ते उरलेले सिंग, कातडे, रगत जे कसा असेल ते बाकीचं त्यांनी एका उकंड्यावर टाकून दिलेलं असतं. आणि मग त्यामध्ये किडे झालेले असतात. काय त्या वस्तूमध्ये लवकर किडे होतात. आणि मग त्या ठिकाणी जाऊन उकांड्यावर जाऊन त्या खाटीक वाड्यामध्ये जाऊन हे लुईपाई नाथपंथी जोगीये त्या लुई वेचून खातात. मग कुठेही झोपतात, कोणत्याही उखांड्यावर झोपतात. अशा आहेत ते प्रधानाचे गुरु आणि ते प्रधानमंत्रीचे गुरु आहेत.
दिसो मार्गी मास आता एक दिवस असा झालेला आहे, एक दिवशी मासदियाच्या उकरडा बैसले. मासदियाच्या उकरडी ज्या ठिकाणी मास टाकलेला आहे खराब झालेला, लुई त्या ठिकाणी हे लुई पायी बसलेले आहे उकंड्यावर. तोंडावरी गिवी तुम्हाला आणि इतक्या माश्या, कारण ती घाणच आहे आणि त्या घाणीमुळे माश्याच माश्या. आणि मग त्या हातामध्ये ते लुई वेचत आहेत, तोंडात घालत आहेत, बाजूनं लागत आहे. आणि म्हणून सगळ्या तोंडावर सुद्धा माश्या लागल्या लुई पाईच्या. आयची सोली आवडती. आणि मग अशा प्रकारे ते वर्तन करत आहेत. उघड्या नागबाई बैसले. कसे बसतात ते? उघडे आणि नागवे बसलेले आहेत. असे आहेत ते. त्यांना किसन येत नाही, विकल्प त्यांच्याकडे नाहीये. त्यांचं वैराग्य आहे. आपल्याला जर थोडस काही झालं, आपल्या जर ताटात जर माशी पडली ना, तर आपण लगेच आपलं ताट फेकून देतो. पूर्वीच्या लोकांना विचारा, जर ताटात वरणात माशी पडली ना, तर माशी काढून तिच्यात एक थेंब पाण्याचा टाकायचा आणि खायचं. तेव्हा खायला नव्हतं ना, म्हणून तो खात होता. आता एखाद्याच्या ताटात माशी पडू द्या, तो ताट बाजूला सरकतो, दुसरं ताट आण म्हणतो. आता लय झालं मित्रांनो, लय झालं ना की माणूस मातून जातो. तशातला प्रकार झालेला आहे. जास्त झाल्यामुळं असं होतं. आणि सुदामाची तुम्हाला कथा सांगितली की त्याला कमी होतं, नव्हतंच. एक एक दाण्याची किंमत त्या सुदामाने केलेली आहे. जेव्हा तुम्हाला अशी किंमत आली असेल ना, ज्यावेळेस तुम्ही 72च्या काळात हुलगी खाल्ले असतील, त्यावेळेस तुम्हाला सुद्धा दाण्याची किंमत समजली असेल. आणि म्हणून ज्यावेळेस कुठे जेवायला जाता ना तुम्ही, त्यावेळेस तुमच्या पत्रवळीवर एखादा दाना राहिला ना, तर मागची आठवण करा की इतर लोकांनी पत्रवळ्या झटकून खाल्ल्या का नाही खाल्ल्या, त्याची किंमत करा जरा. आहे म्हणून असं कुठेही फेकून देऊ नका. मग एक दिवस हा लुई पायी असा उकांड्यावर बसलेला आहे आणि त्या लुई वेचत आहे, माश्या लागलेल्या आहेत. एक दिवस राजा, आता हा प्रधानमंत्री, आणि प्रधानमंत्रीचा जो राजा आहे, तो राजा आणि प्रधानमंत्री काही सैन्य घेऊन व्याहाळीला म्हणजे फिरायला, शिकार करण्यासाठी बाहेर निघालेले आहेत. सपरिवारी जातात. सपरिवारी म्हणजे काही परिवार घेऊन जात आहे. काही हत्ती आहेत, काही घोड्या आहेत, काही उंट आहे, सगळे काही सेनापती वगैरे वगैरे काही परिवार सोबत घेऊन चालले व्याहाळीला म्हणजे फिरायला. त्यांचा ताफा निघालेला आहे. आणि मग त्यांनी हे बघितलं, प्रधानाने बघितलं, अरे माझे गुरु या उकांड्यावर बसलेले आहेत आणि हा सगळा ताफा सोबत आहे, राजा लोकांचा. राजा पण सोबत आहे. त्यावेळेस त्या प्रधानमंत्रीनं बघितलं, माझा गुरु या ठिकाणी बसलेला आहे. पटकन दिशी घोड्यावरून खाली उतरला आणि पटकन दिशी जाऊन आपल्या गुरुचे पाय वंदन केले. त्यांनी विचार नाही केला राजा काय म्हणन, प्रजा काय म्हणन, सैन्य काय म्हणेल. आपण जर एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये राजा लोकांजवळ असलो ना, तर आपण विचारायला तयार नसतो कोणाला. कारण तेव्हा आपल्या फॉर्म मध्ये असतो, आपण आपल्या हवामध्ये असतो. आपण जे धर्मवान आहेत ते टिकवतात, जे धर्मवान फक्त दाखवणारे असतात ते टिकवत नाही. ते सरकन दिशी आपल्यापासून गाडी लवकर घेऊन जातात. माग लागन बाबा, पुन्हा नसलेलं काही मागण नाही तर म्हणून येऊ द्या मला, त्याच्यापेक्षा लवकर काढायचं. असेही काही लोक आहेत. पण हा प्रधानमंत्री असून सुद्धा त्याला अभिमान नाहीये. माझा गुरु आहे, बस मी त्याचं वंदन करणार. उतरला प्रधानमंत्री, उतरला खाली. दर्शन मान्य, दर्शन घेतलं. रामाचं दर्शन म्हणून घोड्यावरून उतरला घोड्यावरून. नमस्कार केला, नमस्कार केला आपल्या गुरुला. मागचा घोड्यावर पुन्हा घोड्यावर जाऊन बसला. गुरुबा आशीर्वाद द्या मला. मग आता राजाने बघितलं म्हणे हा प्रधानमंत्री. प्रधानमंत्री कोण हे तुम्हाला कळतं? त्याच्या हातात काय असतं, कोणते निर्णय असतात, कोणता अधिकार त्याच्याकडे असतो, तो किती मोठा असतो हे तुम्हाला माहिती आहे.
आणि तो एका उकांड्यावर बसलेल्या त्या साधूच्या जाऊन पाया पडतो का की त्याच्याकडनं यांनी उपदेश घेतलेला आहे, तो माझा गुरु आहे, त्यांनी मानलेला आहे की माझा गुरु आहे. तो विसरला नाही प्रधानमंत्री झाला तरी पण. आणि मग तो राजा काय म्हणतोय, हे कवना हे कोण आहे रे, तू यांच्या जाऊन पाया पडलास. तो एके म्हणतले एक जण काय म्हणतो, मधातलाच जवळचा राजाचा, त्याला पिये म्हणता लोक काही. ते राजा पण बोलणारे असतात, राजा काहीही बोलो. अकबर बिरबलच्या कथा तुम्हाला माहित असतील का नाही. अकबर जर काही म्हणला ना तर बिरबल होच म्हणायचं, होच म्हणायचं, फक्त राजाला खुश ठेवायचं. तशातले काही लोक असतात जवळ राजाचे, राजे असं हो का तसं. मग एक जण काय म्हणतो, हे प्रधानाचे गुरु अहो हे प्रधानमंत्रीचे गुरु आहेत आपल्या, म्हणून उभा राहून हसला. आणि म्हणून राजा उभा राहून हसतो. हा प्रधानमंत्री, आणि या प्रधानमंत्रीने असा उकांड्यावर राहणारा गुरु करावा काय. लागला हसायला राजा, आणि काकडे पाहुणी कक्षा रूप पण राजाने बाह्य वर्तन बघितलं त्या गुरुचं. त्याचं वर्तन उकांड्यावर झोपणारं दिसलं त्याला, त्याच्या अंगाला माश्या लागणार दिसल्या त्याला, त्याच्या अंगावर कपडे नाही हे दिसलं त्याला, आत मध्ये काय काय दिसलं त्याला. बाह्य वर्तन बघता लोक, जी उपाधी शोभे ही कथा मी तुम्हाला सांगेल. काय एकच मंत्र गुरु देत असतो, पण तोच मंत्र एखाद्या मोठ्या गुरुनं दिला, एखाद्या मोठ्या उपाधिमंताने दिला की तो तुम्हाला भावतो, आणि एखाद्या साधारण व्यक्तीने दिला की तुम्हाला तो भावत नाही. मंत्रात काही बदल नाही ना, काय प्रश्न आला. पण जीवाचं स्वरूप असं आहे ना, तो उपाधिमंताला शोभतो आणि साधारण व्यक्तीला शोभत नाही. आणि राजा हसायला लागला या ओकांड्यावरच्या त्या संन्याशाला. हा गुरु आहे का रे तुझा, असं म्हणायला लागला आणि हसला, हसत आहे. आणि काकडे पाहुणी कक्षा रूप म्हणतले. आणि मग इतर सगळ्यांकडे, जवळच्या सगळ्या चेल्याकडे, सगळ्याकडे बघितलं, पियाकडे बघितलं, पाहिलं का रे, पाहिलं का या प्रधानाचा गुरु कसा आहे. राजा हसत आहे आणि राजा त्यांना कक्षारूप सांगतोय हसा, याचा गुरु असा आहे. हसायला लागले सगळे. अरे काय प्रधानमंत्री, तुला एक गुरु चांगला सापडला नाही, असा गुरु करून टाकलास तू. सगळे हसायला लागले या प्रधानमंत्रीला. मग आता राजासोबत कोण हसणार नाही, तो राजा आहे ना. तेही आणशिले आहे की नाही. राजाने जर समजा दल हलवलं तर सगळं हलवून जात. तो राजा आहे, सगळे हसायला लागले. आता प्रधानाला वाईट वाटलं की मी माझ्या गुरुच्या पाया पडलो, माझं काय चुकलं, माझं कर्तव्य, मी माझ्यावाला अभिमान निराभिमान बाजूला ठेवला, माझं प्रधानमंत्री पद तितक्या पुरतं बाजूला केलं आणि माझ्या गुरुच्या जाऊन पाया पडलो. काय वाईट केलं त्याने, त्याला वाईट वाटलं की अरे माझं तर काही चुकलं नाही ना. आणि सगळे हसत आहे. आणि मग लुई पाईनं काय केलेलं आहे, त्या महात्म्याने काय केलेलं आहे. अय राजन, तू हसतोस ना, बस कर आता, जास्त हसू नकोस. मी जरी उकांड्यावरचा असलो ना, जर मी हसलो ना, हसून हसून मरशील, सावध हो, काही समजू नकोस दुसरं कोणी. तुला मी सावधगी करतोय, तू राजा आहेस आणि राजाने असं कोणावर हसणं चांगलं नाहीये, हसू नकोस असं सांगितलं. हे बघ सांगितलंय तुला, हसू नको. हे बघ ऐकतोस की नाही. अरे जा. आता राजा म्हणल्यावर काय पाहायचं काम आहे हो. तो जाय म्हणेन, मारा म्हणेन, काही करण ना, तो राजा आहे. अरे जा, तू हसला आणि मी हसला, अरे तुला हसतो मी, कर काय करायचं तर. आता राजा म्हणल्यावर काय प्रश्न. हे बघ राजा, तुला डबल सांगतोय, हसू नकोस. तू हसलास ना तर तुझी फक्त जवळचे लोक हसताय. जर मी हसलो ना, तुझे सगळे लोक हसून हसती, घोडे उंट सगळे हसतील आणि हसून मरतील. सावध हो. राजा काय म्हणतो, अरे जा, तू हसल्याने काय होणार आहे मला माहित नाही का.
उकांड्यावर राहतो, आळ्या वेचतो, अरे माश्या लागल्या तुझ्या तोंडाला सगळ्या, आणि सांगतो मी हसल्यावर बघ तुझं काय होईल. पाहिलं काय त्या संन्याशामध्ये किती ताकद आहे. राजाला त्या ठिकाणी तो हे करत आहे. काय राजाला बोलण्याची ताकद एका संन्याशामध्ये आहे का नाहीये? आणि म्हणून आपण कोणी असो, आपण कोणाला कधीच हसलं नाही पाहिजे. राजा त्या ठिकाणी बोलत आहे त्या लुईपाईला. मग राय म्हणतले काय म्हणतो राजा? हस हस बापुडा. अरे हस बापुडा, तू हसची तरी तू आणि तू हसल्याने काय होणार आहे? तूच हसत बसशील. हस. म्हणतले लुईपाई काय म्हणतोय? अब हसू हसो तरी ठीक आहे, तुला सांगितल्यावर सुद्धा तुला समजलं नाही आणि सांगून सुद्धा तू ऐकत नाही. बघ आता मी हसतो. म्हणून चिपुळी वाजविली, चुटकी वाजवले हे राजन, आणि ऐसे तोंड आणि निस्त वर केलं, हसण्यासारखं तोंड केलं. श्रीमुखाचा अनुकार. आणि मग देवाने अनुकार केला. त्या कसा हसला? निस्ता तो लुईपाई हसला. हसल्यानंतर राजा हसत आहे, प्रधान हे सगळे हसायला लागलेले आहेत. हत्ती, घोडे, उंट, सर्व सैन्य इतके हसायला लागले, इतके हसायला लागले, हसून हसून खाली पडले. सगळे त्यांच्या अंगावरचे कपडे त्या ठिकाणी बाजूला सरकायला लागले. हास्य प्रवतलेलं आहे, घोडे खाली पडलेले आहे, रथ खाली पडलेला आहे. सगळे हसत आहेत. हसून हसून पाय त्या ठिकाणी लांब पुढे करत आहेत, झटकवत आहेत. आणि मग त्या ठिकाणी प्रधान म्हणत आहे राजाला, अरे हे काय होत आहे? आणि मग प्रधान सांगतो, आमच्या गुरुनं तुला सांगितलं होतं हसू नकोस, मला तू ऐकलं नाहीस ना, मग आता करायचं काय? माझी तर मरायची बारी आलेली आहे. अरे सगळे पडलेले आहेत, आता काय करू? आणि मग तो प्रधानमंत्री सांगतो, तू राजा आहेस, उठ लवकर आणि माझ्या गुरुचे पाय जाऊन धर, माझ्या गुरुच्या त्या चरणावर पाय ठेव, तेव्हा त्या ठिकाणी ते क्षमा करतील. प्रधान उठवलं राजाला. आणि ते आता राजाला कळायला लागलं की उकांड्यावरचा साधू सुद्धा कमी नसतो. गेला, पाय धरले लुईपाईचे. चुकलं माझं, मी तुम्हाला वापस बोललो. तुम्हाला हसायला सांगितलं, मी म्हटलं तुम्ही हसल्याने माझं काय वाकडं होणार आहे? पण तुम्ही हसायला लागले ना महाराज. अरे माझं सगळं सैन्य मरायच्या बाजूला आलेलं आहे. क्षमा करा, मला क्षमा करा. क्षमा मागितल्यामुळं, प्रधानाने सांगितल्यामुळं त्या गुरुनं प्रधानाकडे बघितलं, करू कायला क्षमा? तुला हसत होते ना हे? हो गुरुबा, ह्यांना क्षमा करा, अज्ञानामुळे याच्याकडनं चुकलं. आणि जी शक्ती पेरली होती ना, ती शक्ती आकर्षण केली लुईपाई, आणि हास्य थांबलं. मग की तुलेनी पायकू हंसे, सगळे हसत होते, परिवार हंसे, सगळे हसत होते. घोडे हसती, मग राहो ही पडेला, सगळे पडणार होते. ऐसा समय प्रधाने म्हणतले, प्रधाने सांगितलं असं करू नका. तुम्ही त्या पुरुषाची हंसी लेती, हसले ना तुम्ही, त्याला त्याच्या जाऊन पाय धरा, माफी मागा. म्हणून हे हंसे प्रवर्तले. मग राये म्हणतले, काय म्हणतो राजा? तरी आता यासी काय कीजे, काय केलं पाहिजे आता? प्रधान सांगा मला. प्रधाने म्हणतले, आणि मग प्रधानाने त्या सांगितलं, पुरुषाते क्षमा विजो, त्या पुरुषाला क्षमा मागा. मग म्हणतले, आणि मग काय म्हणतो राजा? चला जाओ, चला लवकर जाऊ, नाही तर मरतीने सगळे आपले. त्या आड पडो, त्याच्या आड पडू, दंडवत घालू त्याला लंबे. असा तर चलता चलता हसत होता त्याला, आणि आता कशी लंबे दंडवत घालायला आला? काय हसणं सोपं आहे हो, फेडणं खूप अवघड आहे. बोलणं खूप सोपं आहे हो, पण बोलल्यामुळे जे पाप होतं, जे निंदा होते, ते फेडणं खूप अवघड आहे. आणि म्हणून आमच्या देवाने सांगितलं, हसता हसता की जे ते रडता ही न फिटे. हसता हसता म्हणले ना तुम्ही असं त्यांना, आता रडल्यावर सुद्धा फिटणार नाही. कसं फेडणार आता तुम्ही? मग प्रधाने पायावरी माथा ठेविला, प्रधानाने त्या ठिकाणी पायावर माथा ठेवला, करवी क्षमा करविली, आणि मग सांगितलं क्षमा करायला. राजाला क्षमा करा, चुकलं याचं. राजा आहे बर का तो,
काय एक राजा त्या लुईपाईच्या पाया पडतोय, क्षमा मागतोय. मग ते हास्याची शक्ती होती ते आकर्षली आणि मग जी हास्याची जी शक्ती होती ती आकर्षण केलेली आहे लुईपाईने. आणि ते चुकले ही सावध झाले. आणि मग सगळे सावध झाले. मग भितरी राऊळ गणासी गेले. आणि मग भितरी आपल्या राऊळामध्ये गेले, राजवाड्यात गेले. आणि मग राजा म्हणतोय, अरे मला वाटलं तुझा गुरु असा तसाच आहे, तू तो खूप भारी गुरु केला रे. आता का आधी काय केलं, हसला. आणि आता सामर्थ्य बघितलं की नमला. चमत्कारला नमस्कार करणारे काही लोक असतात, पण ब्रह्मविद्या जाणणारे लोक चमत्काराला कधी नमस्कार करत नसतात. ते जाणून करत असतात. जे आहे ते जाणीजे ते ज्ञान. जाणून जो भाव आहे तो केला पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मविद्या जाणते, कधी हुरळून जात नाही. कोणी काही आश्चर्य दाखवलं तर त्याच्याकडे ते भाळून जात नाही. ते म्हणतं बरं असं नाही, एखादं सामर्थ्य काय आहे असं नसं. मग ते अंकरवी आणि ते राय प्रधाना ते म्हणतले. आणि मग राजा प्रधानाला काय म्हणतोय, ऋषिकेशनी सामर्थ्य काय सामर्थ्य आहे तुझ्या गुरुकडे, हे गुरु करो. हे गुरु मला करायचं आहे. असं आधी तर म्हणत होता असा गुरु केला तू, तुला दुसरा भेटलाच नाही का. जरा चांगला करायचा होता, हातामध्ये घडी, खिशाला पेन, 4-5 अंगठ्या, चैनी है ना. जरा चांगला केला असता तर बरं झालं असतं ना. आणि तू असा करून घेतला गुरु, जो उकांड्यावर बसतो. आधी असा म्हणला आणि आता हाच म्हणतोय की मला पण तोच गुरु करायचा. पाहिलं का, राजा म्हणतोय मलाही गुरु करायचा. मग प्रधान म्हणतले. काय म्हणतो प्रधान, चला विचारू. चला म्हणे आपल्या गुरुकडे जाऊ. ते खाटीकवाडा असती, ते पुन्हा खाटीकवाडा चालले. राय म्हणतले. राजा काय म्हणतो, याते उपदेश कुसो. आपल्या गुरुकडे गेला आणि राजाला गुरुला म्हणतो, गुरुबा या राजाला उपदेश घ्यायचा, आपल्याला उपदेश देणार का आपण याला. राय पुत्रासी राज्याची शेष भरिली. मग गुरुबा म्हणला ठीक आहे, पण आम्ही असा उपदेश देत नाही. जे राज्य आहे ना तुमच्यावर त्या गा देऊन खाली उतरा, तेव्हा आम्ही तुम्हाला उपदेश देऊ. आहे ना, आम्ही तो उपदेश घे म्हणून कोणी घेत नाही. हे चुकतंय आमचं. काय ज्याला गरज आहे ना त्याला दिलं पाहिजे, आणि ज्याला गरज नाही त्याला बोललं सुद्धा नाही पाहिजे. आपले शब्द वाया जातात मित्रांनो, वृथा जातात आपले शब्द. एखाद्याला आपण म्हणतो सहज, आहो घेऊन टाका ना, काय राहिलं तुमचं आता. त्याला वाटतं जसं काय याला LIC भेटू राहिली इकडं, याला काही दिल्यामुळं किंवा हा आपल्यात आल्यामुळं काय फायदा आहे. अरे देवाचं आहे, आणि देवाने सांगितलं हे केल्यानंतर नरक चुकतील म्हणून म्हणतो आम्ही तुम्हाला, का तुम्ही आमच्यात आल्यानंतर काही पैसा भेटतो का. हे कळतच नाही ना, ज्ञानच नाही ना. आणि म्हणून तिथंच आपले भांडे घासायचे आणि खरकट उरलेलं खायचं. ते बरं खरे खोट. तो राजा काय म्हणतो, गुरु काय म्हणतो राजाला, ते राज्य आधी पोराला देऊन टाक आणि मग तुला उपदेश सांगतो. तोपर्यंत नाही देत. मग आणि मग राज्याभिषेक केला. प्रधाने पुत्रासी आणि प्रधाने सुद्धा जी प्रधानकी होती ती देऊन टाकली आपल्या पोराला. मग दोघे लुईपाई पासी गेले. आणि मग हे दोघही जण पुन्हा खाटीकोड्यात लुईपाई जवळ पोहोचले. राजा आणि प्रधान. राजा आणि प्रधान म्हणजे विचार करा कोण, ते एका संन्यासाकडे जातात. काय, एका संन्यासाकडे. एक संन्यासामध्ये एका गुरुकडे किती ताकद आहे तुम्हाला माहितीये. चाणक्य माहितीये का तुम्हाला का नाही. चाणक्याने एक राजा तयार केला होता, गुलाम असणारा राजा. काय, चक्रवर्ती राजा करून दाखवला होता. इतकी ताकद त्या गुरुकडे असते. फक्त गुरुचा शब्द वृथा जाऊ नये. नसेल ना, इतिहास बघत जा थोडासा. इतिहासाचे पानं थोडे उलटत जा. जगण्याची दिशा आपल्या कळायला लागते. आपण आपल्या विहिरीमध्ये पोहतो आणि आपल्याला असं वाटतं आपण खूप मोठे, खूप आपल्याला बुडी घेता येते.
का नाही? आपले गाव आणि शिवापुरता आपला विचार असतो मित्रांनो. जरा विकसित करा स्वतःला, जरा बाहेर निघा. विहिरीच्या बाजूला निघलं आणि समुद्रात गेलो ना की कळतं की मोठे मासे छोट्या माशाला कसे खाऊन टाकतात. तर आपल्या मापाचा विचार करणं सोडून द्या मित्रांनो. राजाने आपल्या मापाचा विचार केला, पण एक साधा संन्यासी तो किती मोठा निघाला. निस्ता हसला तर राजाचं सैन्य सुद्धा काही करू शकलं नाही. एक निस्त व्हायरस, ज्याला कोरोना तुम्ही म्हणता, निस्त व्हायरस किती राजे हल्ले, किती देश हल्ले, किती पळाले, किती घाबरले. काय निस्त एक व्यान सोडलंय आणि देवाचे सगळे व्यान सोडले तर उभा राहायला जागा नाही भेटणार. विचार करा की आपण कशा उभा आहोत आणि कोणामुळे उभा आहोत आणि कोणाचा आपला आधार आहे. आपल्या शिक्षणाच्या डोक्याने आपण ठरवत असतो की काहीच नाही, आपणच आहेत, आपणच देव आहेत. खरं खोट आहे? मग तू देव आहे तर 50 किलोची गोणी तुला उचलत नाही. आमच्या देवाने गोवर्धन करांगुळे उचलला. 50 किलोची गोणी 3 ठिकाणी करतो आणि तिला म्हणतो पण उचलून दे. ती उचला ना तुला. वरतून म्हणतो आम्हीच देव आहे. स्वतःला देव म्हणून घेता काही लोक. देव जाणून घ्या मित्रांनो, व कोणाला देव म्हणण्यात अर्थ नाही. मग दंडवत केले, आले ते राज्य संपादलं, प्रधानकी सोडून दिली. आता आले कोणाकडे? लुईपाईकडे आलेले आहेत. आम्हाला उपदेश सांगा. प्रधान म्हणतले. काय म्हणतोय प्रधान? राजा उपदेश पुसतो. राजा उपदेश विचारतोय, मंत्र सांगायला. मी तुम्हाला सांगितलं मंत्राने सिद्धी होते. काय सिद्धी होते? आणि आम्ही म्हणतो मंत्र घेऊन टाका. आता उदाहरण बी सांगितलं की मंत्राचं महाभारत आहे, नाही सांगितलं? तरी काही लोकांनी उभं आयुष्य घातलेलं असतं, पण तरी काही लोक उपदेशी नसताना मंत्रही नसतं. फक्त चाटूक चिटूक मंत्र शिकायला पुढे असतात सगळे. मग राजाने म्हणतले. राजा काय म्हणतो? आम्हा उपदेशू सांगावा. आम्हा उपदेशू सांगावा. राजा त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या लुईपाईला म्हणतोय आम्हाला उपदेश द्या. लुईपाई म्हणतले. लुईपाई काय म्हणतो? अरे बाबा उपदेश कशाचा? नगरीचा राजा, तू या नगराचा राजा आहेस आम्ही वेडे पिसे आणि आम्ही असे वेडे पिसे. आमचा उपदेश घेतल्यानंतर तुला आमच्या पाया पडावं लागल. लोक तुझ्या पाया पडतात. तिथं लोक तुला महाराज म्हणतात, राजे म्हणतात, आणि तू जर आमच्या पाया पडशील तर पुरा हसीन आम्हाला. उपदेश वगैरे घेऊ नको, जा. उपदेश तो काय सांग? उपदेश नाही देत आम्ही तुम्हाला. राय म्हणतले. राजा काय म्हणतो? ना स्वामी द्यावे. नाही नाही, असं काही नाही. आग्रह चुकलं माझं. मला उपदेश पाहिजेच, मला मंत्र पाहिजेच. मंत्राशिवाय सिद्धी नाहीये. पाहिलं? त्या गुरुना नाकारलं. ते घेऊ नको आमचा उपदेश. काय होणार उपदेश घेऊन? काय प्राप्त होणार तुला? पण त्याला माहितीये यांच्या जवळ जे आहे ना ते माझ्या जवळ नाही. राजा असून फायदा नाही. राजा असून त्याचे पाय धरावे लागले. सगळं सैन्य हसायला लागलं का नाही? आणि मग त्या ठिकाणी तो म्हणतो नाही, मला तुमचा उपदेश पाहिजेच. मागितला की उपदेश दिला पाहिजेच. कोणी त्यात आड आलं नाही पाहिजे. मग लुईपाई वेळ कधी झाला? आणि मग लुईपाईने सांगितलं ठीक आहे तुम्हाला उपदेश देणार, पण आम्ही सांगणार ते तुम्ही करणार का? मग ते म्हणतले. काय म्हटले? शेवर करा. जा म्हणे, केस आहेत ना काढून या. कुंभार के घरी जाओ. नियम सांगितला तुम्हाला उपदेश देतो, खापरी लिओ. पण आमच्यावाले जे नियम आहेत ते आधी करायचं. हे केस काढण्या म्हणे सगळे. आणि कुंभाराच्या घरी जा आणि जे फुटके गाडगे असतात ना त्याच्या दरुजा पुढे किंवा त्याच्या हुकांड्यावर जाऊन बघा, पलटेले असतील. तिच्यातलं एखादं खापर घ्या. तिच्यामध्ये तुम्हाला थोडं थोडं चुरून खाता आलं पाहिजे, भिक्षा मागता आली पाहिजे. आणि ते केल्यानंतर कोणाच्या एका घरी जाण भिक्षा मागून या, असा नियम सांगितला. तेव्हा मी तुम्हाला उपदेश देणार, तेव्हा मी तुम्हाला माझा मंत्र सांगणार. तोपर्यंत सांगणार नाही.
कुंभाराच्या घरा जाऊ जा म्हणे. खापरी लिहो. आता हे दोघ जण गेले, राजान प्रधान. विचार करा, आपल्या घरी तर कधी कधी चहाला दूध नसतं मित्रांनो. आपला राजान प्रधानाचा विचार तो सोडूनच द्या. खरंय खोट आहे? मग आपला विचार काय तिथं काहीच नाही ना, तरी आपल्याला ते टमरेला सुटत नाही घरचे. सगळं त्या पत्रातून पाणी गळत, तरी तिथंच त्या झोळणीमध्ये त्या बाजामध्ये झोपतो. सुटत का? आणि ते राजान प्रधान आहे ते गेले आता त्या कुंभाराच्या घरी. 12 घडिया सिद्धी होईल. जा म्हणे, आम्ही सांगतो तसं केलं ना तर 12 घटक्यामध्ये तुम्हाला सिद्धी होणार आहे. की तुले निघाले ना ते. गुरुना नियम सांगितला. आता गुरुला म्हणताय हे काय नियम लावले तुम्ही? असं कुठं असतं? आम्ही कुठं म्हणतो गुरु की मग तू कर उपदेश म्हणून राहिलो का आम्ही? नियम सांगितला होते का कर, नाही होते का जाईल तिकडे. मग जे आहे ते वरून पाणी गळतच आहे, आणि ते टप्पर आहे ते धुवून घे. तिच्यात चहा कर, तिच्यात चहाला दूध नाही, पी पत्तीन चहा, काळं पाणी गुळवणी. खरंय खोटं? आमचं कुठं काय बंद पडलंय? आमच्यासाठी लोक दूध आणून देऊ राहिले. हा, पाणी टाकायचं ना म्हणजे बाबाच्या दुधामध्ये बिलकुल. हा काही हो. खरंय खोटं आहे? मग पैरा गेले गेले बाबा हे लांब दोघ जण. आता गुरुना नियम सांगितले गेले. मग आता एकमेकांमध्ये बोलायला लागले दोघ जण, राजान प्रधान. काय प्रश्न आहे का? एकमेकात बोलायला लागले. अरे म्हणे काय हो, मी या गावचा राजा, या नगराचा राजा आहे म्हणे मी, आणि तू प्रधान. आणि हे बाबांनी दुसरेच नियम सांगितले म्हणे, चप्पी करा, खापर घ्या, भिक्षा मागा. अरे म्हणे अवघडच आहे. आणि हे केल्यावर सिद्धी, आधी नाही म्हणे. मग करायचं काय म्हणे आता? तरी एवढ्याची वेळ म्हणे मग आता उजेडातच करायचं काय, असं थोडंच काही आहे. बाबांनी सांगितलं आपण आपल्या गुरुचा नियम पाळायचा, पण कधी? पण थोडा अंधार होती ना, दम धरणा झाला. एवढी घाई काय? खरे कुठे? आणि आपण जर एवढ्या घाईमध्ये दिवसात जर अशा चप्प्या करून ते खापरं घेऊन जर कोणाच्या घरी गेलो आपण भिक्षा मागायला, तर लोक काय म्हणते, या दोघांना काय येडं लागलं काय? हो ना, येडच म्हणता लोक. आमच्यासारखा एखादा युवा किंवा कोणी असं तरुण जर दीक्षा घेईल ना, लोक काय म्हणतात, येडं लागलं काय तुला? आणि तुम्ही काय दीक्षा घ्यायची वय काय? पाहिलं का? येडच म्हणता लोक. येड काय पागल म्हणता लोक. आणि म्हणून मीरा माहिती तुम्हाला? मीरा, संत मीरा, तिला पागल करून टाकलं लोकांनी. वेडी आहे म्हणे ही. काय? त्या श्रीकृष्ण भगवंताच्या त्याला आठवते आणि त्याची मूर्ती घेऊन फिरती, मला लग्न नाही करायचं म्हणे. मग श्रीकृष्ण भगवंत हाच माझा खरा आहे म्हणे, बस बाकी कोण नाही मला. लोकांनी वेड्यात काढलो त्या मीराला. आता मीरा गेली तर संत मीरा यांची जयंती साजरी करायला लागली. मेले हो का? हाय तोवर बोलायला लागले लोक. अरे काय काय नाही बोलले तिला. मित्रांनो, तुम्हाला जे करायचंय ना, जे प्राप्त करायचंय ना, ते करत असताना लोक तुम्हाला नाव ठेवणार. थॉमस अल्वा एडिसन माहितीये का तुम्हाला? ज्याने विजाचा शोध लावला. हे लाईट आहे ना, हा प्रकाश आहे, त्याच्यामुळे पडला. तो लहान होता ना तेव्हा तो काय करायचा माहितीये का? कुठल्याही बाटल्या कुठलंही काही त्या ठिकाणी जमा करायचा आणि आपल्या किचन मध्ये जायचा आणि त्या ठिकाणी काहीतरी प्रयोग करून बघायचा. आई म्हणे काय पागल पोट माझ्या पोटाला आलंय, काही काच घेऊन आपलं किचन मध्ये येतात आणि काही करून बघतो म्हणे. हे पेटून बघन, ते काही करून बघन. सर तिकडं शाळा नाही करत काय रे ना, आपलं काही घेऊन चालतं. आईनं पण वेड्यात काढ, बापाने पण वेड्यात काढ. त्याला काय वेड्यात काढला ना, वेड्यात काढणारा सायंटिस्ट झाला. काय त्यांनी विजेचा शोध लावला. हे कळालं पाहिजे आपल्याला. देवाचा शोध लावायचा असेल ना, तर देवासाठी आपल्याला वेड व्हावं लागतं, पागल व्हावं लागतं. लोक तर आपल्याला काही म्हणते नो, पण लोकांचं काय जातं? आपलं जातं. आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचंय ना, ते साध्य प्राप्त करूस तर लोकांना असंच वाटतं हा पागल आहे, हा वेडा आहे. जेव्हा आपण तिथं पोहोचतो ना, तेव्हा तो म्हणतो आपल्याला असं वाटलं हा पागल आहे, पण लय हुशार, बराबर तिथपर्यंत पोहोचला.
केव्हा गेल्यावर केल्यावर तोपर्यंत लोक आपली खिल्लीच उडवणार. आणि ह्या अशा खिल्ल्यांना घाबरायचं नाही मित्रांनो. किती उडू दे आपल्यावर, आपण उडून त्याच्या पलीकडे जायचंय. याचे उड कुठपर्यंत आहे? शिवापर्यंत. त्याच्या बाहेर याला लोक तरी ओळखता का? गावातच कोणी ओळखणं झालंय. करता काय मग आणि मग संध्याकाळ होती म्हणे. आणि मग आपण सांज वेळेला हे आपले केस काढून टाकू, कपडे बदलून घेऊ, खापर घेऊ आणि संध्याकाळी या खांद्याच्या घरी भिक्षाला जाऊ आणि आपल्या गुरुकडे जाऊ आणि गुरुबा द्या आम्हाला सिद्धी. बाजारचा भाजीपालाच आहे, द्या आम्हाला सिद्धी. लोक लय हुशार आहे म्हणे. मरता मरता पण देव होतो म्हणे. मरताना फक्त देवाचं नाव घ्यायचं. काय गरज म्हणे संन्यास घ्यायचा? लय हुशार. दोन्हीची घडी या पुढे ती एक वचन सांगितलं आमच्या देवाने. हे सगळे लोक त्याच वचनावर म्हणे बाबा देवाने 2च घड्या सांगितल्या ना, बस मरायच्या आधी मी 2 घड्या दीक्षा घेऊन टाकते. अरे मरतानी घे ना. कोमात गेली नाही एखादी, कोमात तर आम्ही म्हणत असतो आटपून टाका. 3 दिवस थांबा. 3 दिवसात बाहेर आले तर, आणि मग बाहेर आल्यावर मग मला हे सगळं बघावं लागल. नातीचं लग्न, नाताचं लग्न. तुमच्या मानभाव येऊन काय दिसणार आहे का? काय आंधळे होते काय मानभाव झाले का? झालं कोणी आंधळ? काय झालं? अरे लोक पाया पडायला लागले उलटे तुमच्या. पण इज्जत लोक काय म्हणतील? लोकांसाठी जगता लोक, स्वतःसाठी नाही जगू राहिले कोणी. बाना हे राजेन प्रधान सुद्धा तसेच करायला लागले. अंधार पडावं मग सांज वेळ झाले आणि मग संध्याकाळची वेळ झालेली आहे. रात्री ओळखती आईची भिक्षा केले. कोणी ओळखणार रात्री यांना? अंधारात गेले, लाईट बंद झाली, गेले भिक्षाला. आता या बायांना वाटलं अंधारात कोण आले का भिक्षाला. आता बिचारे लोक सात्विक असतात, धार्मिक असतात. कोणी असो कोणी असो नाही, एखादा बाबा भूक लागेल असं की त्याला वाढ म्हणे. त्यांनी जो खापर दिलं वाढून. त्यांनी हे चुपचाप दोघही अंधारात बाबा कुठं बसेल होता उखांड्यावर. राजा असून पाहिलं का? मग भिक्षा करून आले बा भिक्षा करून. पात्र दृष्टीपुती केली. आणि मग बाबाला दाखवली आपल्या गुरुला. हे पा गुरुबा आम्ही भिक्षा मागून आलोय. जोळी बघा. जोळ्या दाखवतात ना देवाला, गुरुला. हे बघा भिक्षा. तुम्ही सांगितलं ते आम्ही केलं. पण केलं कधी? बरं झालं तुम्ही तरी केलं अंधारात का होईना. लोक मरुस तर करत नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, कोमात गेल्यावर बी करत नाही. याचा विचार करा थोडासा. हे बरे थोडे अंधारात होईल का, कम से कम अंधारातून का होईना करू राहिले. पण एखादी बाई आहे ना, तुम्हाला सांगतो तिला करायची म्हणजे मुभा नसती करून की अंधारात 1-1 रुपया दुधाचा बाहेर मागे टाकते, दळणाचे मागे टाकते. बाबा लोक आली पंगत देते. आणि बाबांनी जेवायला बोललो म्हणे आपल्याला. आपली कुठं पंगत आहे? बाबाच बोलू राहिले म्हणे तुम्ही गावचे पाटील आहे ना, चला ना म्हणून. अवघड आहे. आणि मग तो सांगायला लागतो आमच्या घरची भावाच्या घरचीच आहे म्हणून तिला माहिती. खरं खोटं आहे? बाबाला सांगतो मग तू. लय चांगले माणसं बसले उठले. आता समोर बोलावंच लागतं ना चांगले म्हणून. तिकडे गेलो पुन्हा भावाला म्हणायला तयार. लय अवघड आहे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. मग किती बार तुम्ही काय गए ते? आणि मग गुरुला विचारला, अरे म्हणे काय रे भाऊ इतक्या वेळ कुठं तुम्ही वाट बघू थकलो म्हणे मी. आम्हाला वाटलं तुम्ही भिक्षा मागणार आणि लगेच येणार आणि लगेच तुम्हाला सिद्धी देऊन टाकणार आम्ही. तुम्ही इतक्या वेळ गेले होते कुठं म्हणे. आणि मग त्यांनी सांगितलं म्हणे गुरुबा म्हणे मी राजा हा प्रधान आणि लोक हसतील ना म्हणे आम्हाला. अशी चप्पी करून ते भिक्षा मागायला आलो गावात. तर म्हणून आम्हाला काय वाटलं म्हणे अंधारात भिक्षा मागावा. काय अंधारात? बर मग म्हटले काय म्हंटलं? 12 वर्ष सिद्धी दुरी गई. होता सिद्धी गई 12 बरस. 12 घंट्यात तुम्हाला सिद्धी वार होती ना. आता ती 12 वर्षांनी होईल. जर अजूनही विचार करा करायचं की नाही.
आता सांगतो ते तरी करा, 12 वर्षात होऊन जाईल. नसेल करायचं ना, हे गुंडाळा आणि चालले जा घरी. केस तर अपमान सहन करा. आता केस काढल्यानंतर म्हणणार ना गावात आले हो काय हो, आणि तुम्ही मार्गात गेलते म्हणा, आणि मग केसही काढून आले काय काय दीक्षा घेतली नाही? कोण मग दीक्षा घेतली होती? मार्गात नुसतं गेलो ना आपण, तुम्हाला सांगतो मित्रांनो, गावात तुम्हाला सांगतो वाटे रिकामीच नसतात. हा लय अवघड आहे. विचार करा, जेव्हा आपण जातो ना इतके तानाने जातो, हा पुन्हा येणार नाही असा तावा असतो. तुम्हाला काय सांगा, इतका तावा हाणू नये माणसाने, नरम म्हणून बघू जमलं तर जमलं आहे ना. मी असं आहे म्हणे, एकदा गेलो ना तोंड दाखवायचं नाही तुला असं. आणि मग गेला भाऊ, आता गेला तर याला काय वाटलं, आपण 2-4 महिने राहू आणि मग बघू बाबा लोक कसे काय, मार्ग कसा आहे, जमलं तर घेऊन टाकू, नाही जमलं मग त्याच्या आधीच आपण निघून जाऊ नये म्हणून काय केलं, काढून टाकले केस. म्हणजे मार्गात आलं म्हणजे दीक्षा नाही घेतली काही नाही अजून, पण त्याला वाटलं बा केस उगूस तर मी घरी जाणार नाही, म्हणजे अपमानाला घाबरण ना मी. लोक म्हणतील अरे काय मिळेल तू हा, म्हणून त्याने शेंडी ठेवली, केस काढले, दीक्षा व्हायची बाकीची अजून. पण याला केस उगूस तर दम नाही हो, याला रात्रच्या झोपीमध्ये आठवण येऊ राहील. काय आठवण येते, माझं पोरगो काय करत असं, आणि माझी पोरगी काय करत असेल, आणि माझे घरचे आता काय म्हणत असतील, आणि माझे मित्र काय म्हणून राहिले. याला येऊन जाऊन डोळ्यासमोर तेच, याच्या डोळ्यात देव नाहीच ना. तसंच घरी आलं, आणि घरचे तर त्याच नादात होते, गावातले घरचे. बरं झालं म्हणे एक गेलं, बरं झालं म्हणे गेलो, आणि हे लगेच टपकलो म्हणे दुसरं एक तेच आहे, हे तर वापस आला म्हणे. काय होतं मी केस बी काढून टाकले म्हणे. लय अवघड आहे मित्रांनो. आता घरचे सहन करता, जाऊ द्या, आपलंच जाऊ द्या. बाहेरचे बाहेरच निघत नाही अजून 15 दिवस, बाहेरच निघणार. पण हे लोक बाहेरचे ओटे काय गप्पडे का, नाही नाही आलंय म्हणे ते, हा बसेल म्हणे, त्याच्या जवळचा मित्र आज जातो. अरे काय शामराव बाहेर येईना, काही होईना, नेमकं झालंय काय, काय नाही येतो तुझा. अरे पण तू जाय म्हणणार, तू काय हॅलो नाच लागतो. हे अवघड होत, खरं सांगतो बरं काय, अक्षरशः असंच. आणि मग केस थोडे मोठाले झाले, बाहेर निघले, गेलता म्हणतो काय आला मग पुन्हा गावाला ऑफिस. लय बोलता लोक मित्रांनो, लय बोलतात, तरी लोक सहन करतात. पण हे प्रपंच गोचिडासारखं आहे, तुम्हाला सांगतो. काय बेशी मारलं ना पावडर तरी ते बैलाचे गोचिड येत निघत नाही. तसं आपण चिटकून बसतो त्या प्रपंचाला, सगळं सहन करतो, काय काय नाही बोलत लोक. आणि इकडे आले होतं कोणी बोला ना, मा घरी तर काही चप्पी करतील म्हणा, आमच्या घरी करू द्या, पण तोंडावर तर नाही ना, तुमचे तोंडावर चालू आहे ना. आमच्या तोंडावर तर इतके तोंड पकडून बोलतो लोक आम्हाला, बाबा तुम्हाला काय आवडतं, आणि जे आवडतं ते सांगा, मी तुम्हाला करून आणते. आणि बाबाला चांगली दक्षिणा का ती काढा ना. खरे खोटे. आणि इकडं वर्गणीला आलं तर काही देणार नाही, काही नाही. पण मग बाबा देखतं वाटलं पाहिजे ना की नाही खरंच व्यवस्थित आहे बरं का, खरं परिवार हा चांगला आहे, सुखी आहे, आपल्याला काही कमी केलं नाही, बाबा खुश. तोंडावर तर काही नाही ना. अरे तुमच्या तोंडावर बोलणारे लोक, एखाद्याने जर एखाद्याला आहेर घेतला ना, आहेर लय मजा येते, काय सांगा प्रपंचाच्या कथा. याच्यातच वेळ जाईल आपला प्रपंच सांगायला गेलो ना मी. हा आता सुनाकडे लोक आहेर घेता, सासूबाईला सासऱ्याला, खरं की नाही. आणि पूर्वी आहेर म्हणजे आहेरच होते मित्रांनो, तुम्हाला आठवत असं. हा आणि मग आता सासूबाईला साडी घेतली, गेले सगळे सुनबाई वगैरे. आता सुनबाईच्या घरची परिस्थिती गरीब असेल म्हणा, किंवा अजून काही असेल. मग आता सासूबाई जराशी श्रीमंत, सगळे इकडले जरा हेच होते थोडे, गेली बिचारी, मग साडी नेसली.
आता हिची साडी भारी तिनं घेतली हलकी, मग ही तिची साडी काढून ती घाला ना. ठीक आहे म्हणे, हातात तर घ्या. बरोबर घेते. घेतली. कशाला गोंधळ पाहुण्यात. घरी आल्यावर काय म्हणते ती आपल्या सुनबाईला, अगं इकडे ती साडी दिली म्हणते आई ना, पोत्रा करतेस काय, एक सुरीला कर आणि एक इकडं बैठकीत कर. किती वाईट वाटत सांग त्या पोरीला. हाय ना असं पोत्रा केला, हा असे नाही घालत मी. किती अवघड आहे. आणि म्हणून हे लाजले, गुरुचा शब्द त्यांनी मोडला. आणि आता गुरु काय सांगतोय, आता बी जर तुम्हाला सिद्धी पाहिजे असेल ना तर 12 वर्षाला सिद्धी होईल. 12 वर्ष आम्ही जे सांगतो ते करायचं. आणि जर नाही केलं तर सिद्धी गई 12 वर्ष. 11 वर्ष केलं आणि पुन्हा तेच झालं, सिद्धी गई 12 वर्ष. पुन्हा 12 वर्ष करावं लागतं. मग नावी देवीला ते दवा 12 घडी आधीच. ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की भिक्षा मागून या, त्याच वेळेस जर तुम्ही आल्या असते तर 12 घंट्यात तुम्हाला सिद्धी झाली असती. लाजले तया तो ते म्हणत, आणि लाजल्यामुळं ती सिद्धी आता 12 वर्षावर पोहोचलेली आहे. मुंड मुंडया मुंड मुंडया आप गमावे. अरे एरवी तर मुंडा म्हणजे तुम्ही चक्की केली, आप गमावली नाही एरवी तरवी. मग आता हे दोघं विचार काय करायला लागले, एरवी केली तेरवी केली, एरवी गेली तेरवी गेली. मग हे काय करायला लागले म्हणे, आता गावात जाऊन काय करायचं आहे ना. पण असे बी काही लोक आहे तरी गावात जाऊन राहतील. पण हे दोघं जरा हुशार होते, राजेन प्रधान होते, हे गावात नाही गेले. मग ते म्हणे आता एरवी केलंय तेरवी केलं ना, 12 वर्ष घासायचं म्हणे गुरुजवळ. सिद्धी प्राप्त केल्याशिवाय जायचं नाही. हा आता मात्र माग सरकायचं नाही, जे होईल ते होईल. मग दोन्ही कुळे गवाई. एरवी आपलं कुळ बी गमावलं म्हणे आपण सगळं. काय म्हणतील आपली लोक, सगळं आपण राज्याभिषेक केला, प्रधानकी सोडली, सगळं केलं आणि आपण पुन्हा असं केल्यानंतर काय म्हणतील लोक, घाबरले. तेवढं तरी यांना मान आहे, मानावं लागेल यांना. तेवढी यांना लाज वाटली. आणि म्हणून आपल्याला लाज तरी वाटली पाहिजे मित्रांनो. काय आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की नाही, आपल्याला कोणी वाईट बोलत आहे तर काही लोकांना तेही वाटत नाही. हो एवढी कसं काय सोडून द्यायची आपण आपल्यावाली. मग देखो वे की जने मर पुसवा. मग देखो वे की जने मर पुसवा. पुसवा जीवन काय. अरे काय जीवन आहे पशुसारखं आपल्यावर. आणि घरी गेल्यानंतर काय पशुसारखं जीवन जगणं आहे. कधी लोक आपल्या वाट्यावरचे त्या पारावरचे बोलले टोकतील म्हणे आपल्याला. नाही करायचं आपल्याला. गुरु जवळच राहायचं, गुरुनं सांगितलं तेच करायचं म्हणे आता आपल्याला. मग ऐसा फागडा म्हणून असा फागडा म्हटला त्या गुरुनं. त्यांची सिद्धीची अवस्था. आणि मग त्यांना सिद्धीची त्या ठिकाणी अवस्था सांगितली. मग ते म्हणतले काय म्हणतो गुरु, आता काही जाओ, आता आपल्या घरी जायचं नाही. 12 घडियाची चुकी. 12 घडियाची चुकी 12 वर्षामध्ये पोहोचली. आता जरी जाऊन तरी अवघे जन्म वाया. आणि आता एरवी आपण घरी गेलो तरी काय होणार आहे, जन्म वायाच जाणार आहे आपल्याला. म्हणून त्या संघात निघाले. आणि म्हणून त्या गुरुच्या सोबत निघाले. गुरुची सेवा करण्यासाठी 12 वर्ष गुरुजवळ थांबतात. पण गुरु काय म्हणतात, आम्ही सांगतो ते करायचं, आमच्या सोबत नाही थांबायचं. आम्ही सांगतो ते जर तुम्ही केलं आणि त्या परीक्षात जर तुम्ही उतरले तर तुम्हाला सिद्धी होणार. मग तो तया नगरा उणे तोर नगर. आणि मग तो गुरु त्या नगरातून आता दुसऱ्या नगरात जातोय, मोठ्या नगरात जातोय. ते तर गेले. गेला त्या ठिकाणी. कालाळा. आणि मग एका ठिकाणी कालाळे दारू पाडणारे मदिरा पान त्या ठिकाणी गेला. आणि त्या ठिकाणी त्या गुरुने मदिरा पान केलेला आहे. द्रव्यवारी. आणि आता तो गुरु आहे त्याजवळ काही नाहीये. मग त्यांनी सांगितलं हा माझा शिष्य प्रधान. प्रधान म्हणजे ब्राह्मण. आणि त्याला विकल्पाचा खूप हे होता, शिशी शिशी शि पखाव पाय पडले की आंघोळ करायचं. आता त्या काळाच्या घरी ठेवला आणि सांगितलं हे बघा मी येईन आणि याला घेऊन जाईन. जोपर्यंत मी तुमचे पैसे देणार नाही तोपर्यंत हा माझा शिष्य इथं तुमची भट्टी तावायला आणि भट्टी सारवायला ठेवायचा. आता तो ब्राह्मण आहे आणि त्याला
ते दारूची भट्टी सारवायला ठेवलं तिथं. आता नाही म्हणावं तर सिद्धी गई 12 वर्ष कर 12 वर्ष पोत्रा घेते आता याचा त्या भट्टीचा. मग प्रधानात म्हणतले प्रधानाला सांगितलं सामर्थ्य उमटेल तुला 12 वर्षाला, पण यांनी जे सांगितलं ते करायचं. जर महात सोडून जाशील तर सिद्धी गई 12 वर्ष. प्रधानाला आता वाटलं आपल्याला सिद्धी जाऊ द्यायची नाही, जे गुरुनं सांगितलं ते करायचं. सांगितलं गुरुनं 12 वर्षाला सिद्धी उमटेल आणि आमक्या गावाला यायचं म्हणे, मी तिथे भेटेल. प्रधान तो ब्राह्मण होता, तो विकल्पिया होता. त्याला असं घाण बरी वाटत नव्हती आणि त्या घाणीवरच कामाला ठेवला. प्रधानाला काय म्हणतो आमची भाटी पोतावी, आणि मग त्या कालाळे काय म्हणतात आमची भाटी रोज तू काय करायची सारून काढायची. चुलीचा पोत्रा घेत असाल ना तुम्ही. हा, चुली कमी झाल्या मित्रांनो, चूलचा पोत्रा घेतल्याशिवाय चूल पेटत नव्हती. हा, आता घ्यायचीच गरज नाही राहिली. निश्चित तुम्ही चुलीचा पोत्रा न घेता सुनबाईन चूल पेटवा, बघा मग काय होत. हा, आता काय सांगावं तुम्हाला मित्रांनो, पहिलं गेलं आणि हे आता दुसरंच उगलंय. मग हो का पोतीना, हो म्हणे मी तुमच्यावाली भट्टी पोतीन म्हणजे सारवून घेईन. 12 वर्ष सारवायची, आता सारव 12 वर्ष. मग एकटाई सामान्य स्त्री मग आता राजा होता, राजाला कुठं ठेवायचा. राजा राजच होता, रजगुणाने तो भरलेला होता. मग एका ठिकाणी तो गुरु पन्नांगणाकडे गेलेला आहे, सामान्य स्त्रीकडे गेलेला आहे आणि द्रव्यावारी तो राजात गहाण ठेवलेला आहे. हे बघ, तुला जेव्हा सामर्थ्य उमटेल तेव्हा आमक्या गावाला ये आणि 12 वर्ष ही जे सांगेल ते करायचं. हा तिथं ठेवला. मग राजा गहाण ठेवला एका बाईकडे, जे सांगेल तू ते करायचं. करतो की नाही, नाही का सिद्धी गई 12 वर्ष, जाय मग घरी. नाही करायचं म्हणलं काय प्रश्न आहे. तुम्ही आता आचरे तयाचा धर्म आहे, तुम्हाला करायचं नाही ना, मग काय करणार तुम्ही. मग पुन्हा तिथंच पहिल्या दावणीमध्ये. आणि म्हणून आमच्या देवाने बांधली गायचं दृष्टांत सांगितलं. सगळं सांगायसारखं आहे मित्रांनो, तेही सांगेल तुम्हाला. पुन्हा त्याच्यातच काय अर्थ आहे त्याला. मग तुझं सामर्थ्य उमटेल आणि मग सांगितलं गुरुनं तुला सामर्थ्य उमटेल तेव्हा तू आमक्या गावाला ये. 12 वर्ष इथं ही बाई जे सांगेल ते करायचं. मग तू आमक्या नगरास यावे, आमक्या नगराला ये. मग तू ते म्हणतले काय म्हंटल, तुमचे द्रव्य घे देऊन. हे बघा, जोपर्यंत तुमचं द्रव्य माझ्याकडनं देणं होत नाही तोपर्यंत हा आमच्यावाला शिष्य तुमच्या इथे कामाला ठेवा. मग नेऊन जेव्हा द्रव्य येईल तेव्हा आम्ही घेऊन जाऊ म्हणे याला. राव तो विकारवंत, राजा विकारवंत होता म्हणून तिथं ठेवला. म्हणून सामान्य स्त्री म्हणून सामान्य स्त्रीच्या घरी कामाला ठेवला, घाण घातला. आपण निघून गेले आणि आपला गुरु निघून गेला आणि दोघं दोन्हीकडे कामाला ठेवून दिले. राया ते म्हणतले आणि मग राजाला काय म्हंटल, झाडावे. मग तू काय करायचं म्हणे, रोज झाडून घ्यायचं म्हणे सरी गल्ली आणि हे आपलं घर बी झाडायचं. लादी पुंजे सांडावे, लादी पुंजे म्हणजे पुंजा भरून टोपल्यामध्ये कुठ टाकायचा, उखंड्यावर नेऊन टाकायचा. कोणी, राजाने. 12 वर्ष करायचं. आता 12 घंट्यात झाली असती ना, ऐकलं का गुरुचं. आता झाड 12 वर्ष उचलून नेऊन टाक. आणि लादी म्हणजे काय माहिती का, पाखोळा म्हणजे काय माहितीये का, पूर्वी संडास नव्हते. मग राखी मध्ये घाण करायची आणि त्या राखीनं झाकून ठेवायची आणि मग याने नेऊन टाकायची. काय हे करावं लागतंय राजाला. करायचंय का नाही, नाही तर सिद्धी गई 12 वर्ष, चालला जाय घरी. नाही म्हणे आपल्याला सिद्धी पाहिजे. मग उचल झाड राहिला बाबा. मग हो का, हो म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही. रात्र दिवस भाटी त्या ठिकाणी सारवण काढतोय तो प्रधान. सारवण काढतोय, सडा घालतोय आणि भिक्षा मागून खातोय. त्याच्या घरचं काही खात बी नाही.
भाटी भानगडा अशी झाली 12 वर्ष त्यांनी जे सांगितलं ते केलं. ऐसिया परितो होता. राहिला 12 वर्ष तिथं. सामान्य स्त्रियेचा लोक आता मार्गात 12 महिने राहिना. किती? 12 महिने. 12 महिने गुरुचा ऐकना, चालले सिद्धी प्राप्त करायला. मग पाकोळा पेढी. मग हा राजा इकडे काय करतोय? झाड झोड करतोय आणि ती पन्यांगना घाण करते ते क्या टोपल्यात, आणि हा राजा रोज उचलून नेऊन टाकतो. पाहिलं का कसं करावं लागायला लागलं सिद्धीसाठी? आमच्या देवाने तर काही सांगितलं नाही असं काही करायला. 11 विधी सांगितले फक्त. अटन विजन भिक्षा भोजन प्रसाद सेवा संग सांगात भेटी शुश्रूषा स्मरण निद्रा हे करायला सांगितलं देवाने. असं काही सांगितलं का? ते होईना. पण करीन असं तर मान नको करू. वरवडे करिता भित्रास येईल, मी आटन करेन, मी विजन करेन, मी भिक्षा मागेन. काय मी करणार असं तरी म्हणणं भाऊ, देवाला तोच उत्पन्न होतो. एखादा लहान पोरगा जर तुम्हाला जर म्हटला ना तुमच्यावाला, पप्पा मी मोठा झालो ना तर सगळी शेती मी बघणार, पप्पाला वाटतं माझं बरोबर किती हुशार आहे आणि माझी किती काळजी करायला लागतं. तुम्हाला नाही झालं ना पप्पा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. नुसतं असं म्हणलं तरी तुम्हाला कौतुक वाटतं मित्रांनो आपल्या पोराचं. आणि मग देवाला कौतुक तरी वाटावं आपलं. मी करीन देवा तुम्ही सांगितलेल्या वचनाचं पालन. म्हणून देव म्हणतात, कवन ऐसा मायेच्या पोटी उपजल जो देशावरी खांडे काढून जाय. कोण असा मायेच्या पोटीचा असेल जो शास्त्र काढल्यानंतर आटन विजन भिक्षा भोजन करेन. ते सांगत आहेत. आता 12 वर्ष त्या गुरुने यांना कामाला ठेवलेलं आहे आणि 12 वर्षानंतर हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना सिद्धी होणार आहे. आतमध्ये सोडून गेले की सिद्धी गई 12 वर्ष. मग तुम्ही आतमध्ये सोडला ना, सिद्धी गई 12 वर्ष. सोडायचंय की धरायचंय तुम्ही ठरवा, तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला मोक्ष पाहिजे का नाही पाहिजे, का पळायचंय? युद्धाला गेले आणि युद्धातून पळून आले की जो युद्ध पळून जातो ना मागून मेजर मारून टाकतो, त्याला सुट्टी घेतो युद्धाच्या टायमाला. घे ना सुट्टी, आणि इकडं सांग सांग करतो तो आलं टाकायचा मारून. युद्धामध्ये मेला, शहीद झाला, फुकट मेला ना. तिचं फुकट मरू राहिलो आपण, कोणासाठी मराव हे आपल्याला कळणं झालं. इस्त करा करा आणि मरा. एवढा मोठा बंगला बांधला, त्याच्यामध्ये जागा नाही आपल्याला मित्रांनो. येऊन जाऊन ती झोपडी आणि तो वाडगा. खरंय खोट आहे? करायचंय कोणासाठी ठरवा मित्रांनो. मग त्याचा दारोटा कोंपी बांधली, तिच्या दरवाजामध्ये खोपी बांधली या राजाने. ते तो असे आणि तो राहत होता. ते सांगे तो व्यापार करे. ती बाई जे सांगायची ना तो हा राजा करत होता. कशाच सुख नाहीये. ऐसे 12 वर्षे भरली. असे 12 वर्ष दोघांचे भरलेले. आता एक दिवस पाणी लागले. एक दिवस इतका पाऊस येतोय, इतका पाऊस येतोय, एक धार आकाश, एक धार आकाश इथे, एक धार खाली आहे. आणि मग पूर आला. इतका पूर आला नदीला, इकडे माणसं तिकडे नाही, तिकडे इकडे नाही. ते महानदी धार भरली. सगळी नदीला पाणी जात आहे. त्याचा टाई वसेतो त्याचा. आता या पन्यांगणा म्हणजे या वैश्याकडे जो पुरुष येत होता त्याला यायला रस्ताच राहिला नाही. तिथं सगळं म्हणजे पाणीच पाणी, आणि तो येणार कसा? आणि तिला त्याच्या बिगर जेवण जाईना, ती जेवण सुद्धा. आणि हा राजा त्या झोपडी बांधून ती राहिला होता. मग आणि मग ती बघते की आता येईल मग येईल, आणि त्याच्या बिगर ही जेवत नाही. अवस्था देखून. आणि मग राजाने विचारलं, अगं आई तू आज असं का करते, जेवण का करत नाही? आज जाते बाहेर येते, वाट बघते, पाऊस खूप पडतोय, काही अडचण आहे का? मला सांग, मी तुझा आहे ना. माझ्या गुरुनं सांगितलंय, जे आईनं सांगितलं ते तू करायचं. तो आई म्हणतोय तिला. ती सामान्य स्त्री आहे, स्वतःच शरीर विकून कमवणारी ती आहे. आणि तिचं राजा ऐकतोय, सांग ना मला काय अडचण आहे, मी तुझा ऐकणार आहे. राजाने त्या ठिकाणी प्रश्न केला तिला.
आई ऐसी का अगं आई असं का करतेस तू? सांग मला काय अडचण आहे तुझ्यावाली. त्या म्हणतले काय म्हंटल? तिचा टाई जो असे तो तिनं सांगितलं माझ्या ठिकाणी जो येतो ना तो आज आला नाहीये. लाडी राहिला तो पलीकडे आहे आणि नदीला पाणी आलेलं आहे आणि तो आल्याशिवाय मी जेवण करणार नाही. त्याने म्हणे येसी जेवण नाही मग मी जेवावे अपार म्हणतले. मग मी जेवण कर म्हणतो तिला पण ती जेवत नाहीये. तिची आई तिला सांगते, त्या राजाला सांगते, पर ये न करी करत नाही ती जेवण. मग त्याने म्हणतले काय म्हंटल? आई हा आई तू ऐसी का अगं असं का करतेस तू? सांग ना मला. हा काही नाही काही नाहीये म्हणे तसं. त्याने म्हणतले काय म्हंटल? ना सांग सांग तुझी काय आज्ञा आहे ती मी पाळायला तयार आहे. जे म्हणशील ते तुझ्यासाठी करायला तयार आहे. ते शुद्धी पुसिले विचारलं, तीनदा विचारलं राजाने, अडचण काय ती सांगा. मग त्या म्हणतले काय म्हंटल? माझा साईड जो असे तो पहिला आडी राहिला. माझ्या ठिकाणी जो येतो ना तो पहिलाडी आहे, नदीला पाणी आहे, त्याला तू आणशील का? ते नेहमी माझं जेवण नाही आणि त्याच्या बिगर मी जेवणार नाही. स्पष्ट सांगितलं. ते नाही म्हणतले काय म्हंटल? तरी म्हणता ते आणू जाओ. आणि मग त्या आईला विचारलं, जाऊ का मी त्याला घेऊन येतो? त्या म्हणतले ती काय म्हणते? काही सेने अरे तू कशा काय आणशील? एवढं मोठं पाणी नदीला आहे, तू त्याला त्याच्याकडे जाशील कस काय आणि त्याला आणशील कस काय? ते म्हणतले तो राजा काय म्हणतो, मी तुमचा सेवक आहे आणि तुमचं काम करणं माझं कर्तव्य आहे. आणि जर मी तुमचं काम केलं नाही तर मला पुन्हा 12 वर्ष शिट्टी माझी अंतर आहे. माझ्या गुरुनं तुमच्या कामासाठी मला इथे ठेवलेलं आहे. मग तरी जाय आणि मग तो म्हणतो मी जातो आणि आणतो. जाय म्हणे. मग कसं जातो तो? पोहून पहिला आडी गेला. आता याला 12 वर्ष झाली होते. 12 वर्षे भरले, आज्ञा पालन झाली. नदीला खूप पाणी होतं. नदी जवळ गेला आणि उत्पवन करून गेला. आणि जिथं तो होता त्याच्या घरी गेला आणि तो डोलाऱ्यावर आपल्या मुलासोबत खेळत होता. ते म्हणतले आणि मग त्याला जाऊन काय म्हणतो हा राजा, अरे हे काय करतोस तू? इथं मस्त खेळत आहे आणि माझ्यावाली आई तुझ्या बिगर जेवत नाही. तुझी अवस्था आणि तुझी अवस्था तर काहीच नाही तिच्याविषयी. केसी तुझं बिन जेवण नाही आणि ती जेवत सुद्धा नाही तुझ्या बिगर. आणि तू येत काही सासची आणि तू इथं मस्त आहेस असं म्हटलं. ते म्हणतले तो काय म्हणतो, काही करू मग मी काय करू म्हणे? नदीला पाणी आलं, मला जाणं होत नाही. नैसी पुरू नदीला पूर आलेला आहे. की धार आकाशी की धार पाणी एक आकाशी आणि एक खाली आहे. मी कैसे निये हो कसा जाऊ मी? कसं तिथपर्यंत पोहोचू मी? राय म्हणतले राजा काय म्हणतो, चाल जाओ. अरे चाल म्हणे, मी तुला घेऊन जातो. ते नाही ना तुला घेऊन जातो मी. ते नाही म्हणतले मग त्याने सांगितलं, कैसे निने अरे कसा नेशील म्हणे तू? पुरी कैसे तुला काय करायचं? माझ्या पाठकुळी बस आणि चल. राय म्हणतले राजा काय म्हणतो, तुझं काही तुला काय? विसी ना तुला ये, फक्त तुझं काम काय तिथं यायचं, बाकी काय विचारू नको. पैस माझी पाटकुळी बस माझ्या पाठकुळीवर म्हणून नाही पासी पाटकुळी बस. पाठकुळीवर बसवला, नदीजवळ आला आणि नदीवर चालत घेऊन आला. भुईवरी चाल विजय आयसा पाणी. नदीला एवढं पाणी आहे आणि तो नदीवर चालत आहे. आणि हा राजा असा चालत आहे म्हणून हा तिच्यावाला जो प्रियकर आहे तो बघत आहे, काय माणूस सामर्थ्यशाली आहे. हा तर नदीवर चालत आहे, इतका सामर्थ्यशाली. आला आणि सोडलं त्यांनी आपल्या गुफेजवळ. घरांत गेला घरात गेला. मग तो त्या सवीची पाकोळे आचे आता मग राजाचं काम काय होतं, झाडायचं आणि घाण केलेली तो पाखोळा उचलायचा, बाहेर नेऊ कांड्यावर टाकायचा. आता त्या बिचारीनं सांगितलं, हा आला, ती खुश झाली. आणि मग तिनं सांगितलं, अरे हा पाखोळा आहे ना, नेऊन टाकू कांड्यावर. हे कवन आणि त्या राजाला तिनं सांगितलं. आणि मग त्यांनी विचारलं, अगं हे कोण आहे? ते नाही म्हणतले. आणि मग तिनं सांगितलं, हा कोण आहे? माझा टाई पुरुष माझ्या जवळ एक पुरुष वसिन्नले आणि त्याच्या बदल्यात हा पुरुष माझ्या जवळ त्यांनी कामाला ठेवलेला आहे. ते नाही म्हणतले. काय म्हंटल? पापीनी पापी. अरे तू पापिनी आहेस. अगं हा इतका सामर्थ्यशाली आहे, हा उत्पन्न करून माझ्याकडे आला नदीच्या आणि नदीवर चालत मला घेऊन आला. इतका सामर्थ्यशाली असणारा तो राजा, त्याला तू असं ते भगुन उचलायला सांगते घाण केलेलं.
ते पण म्हणते मला एक जण इथं ठेवून गेला, तो मला माहिती नाही तो कसा आहे, पण मी सांगतोय ना तुला तो कसा आहे. त्याला सिद्धी बांधली होती मित्रांनो. तिने माफी मागितली, मी तुम्हाला आजपर्यंत असे काम सांगितले. कशामुळे झालंय सगळं? आज्ञाचं पालन केलं. ती पन्यांगणा त्या राजाला हात जोडते की मी तुम्हाला आजपर्यंत असे काम सांगितले. काय तुमच्या घरी तुम्ही किती काम करा, तुम्हाला कोणी हात नाही जोडणार की तू खूप काम केलं म्हणून. पण इथं जर तुम्ही मंदिरात आणि त्या ठिकाणी आश्रमात जर केलं ना, तर देवाला माहिती तुम्ही कोणासाठी केलंय. देव तुम्हाला त्याचं फळ देणार आहे. कर्मराहाटीत केल्याने तुम्हाला फळ नाही भेटत मित्रांनो. कर्मराहाटीत गुतडा तयार होतो, आगळी पाण्याची हिंसा होते, त्याने अधिकाची नरक होती. आणि यांनी इथं सेवादास्याने सेवा दास्य ते मोचक सांगितले, आणि घरी केल्याने मोचक नाही सांगितले. कुठं करायचे तुम्ही ठरवा. घरचं बरं की देवाचं बरं, ते तुमच्या हातात आहे कोणाचं करायचं. मग तुमचे द्रव्य नाही म्हणे मी जाणार नाही. म्हणे का? माझे गुरु येतील, तुमचे पैसे देतील आणि मला घेऊन जातील. नाही म्हणे आता पैसे फिटले, 12 वर्ष सगळं केलं म्हणे, तुम्ही पैसे नाही घेणार तुमच्या गुरुकडनं, सुटका तुम्हाला. आज लागून यांसी ऐसे म्हणे ने दी. आणि मग आजपासून असं म्हणीला देऊ नको बरं का आता या राजाला, असं ती सांगत आहे. मग दोघे बाहेरी घेऊन आले. मग दोघे त्या ठिकाणी बाहेर आले. आज लागून यासी ऐसे म्हणे ने. असं म्हणी द्यायचं नाही बरं का आता. मग दोघे बाहेरी आले बाहेर. त्या दिव्य देह देखिले. आणि मग दिव्य देह दिसलं त्या राजाच. समाधी देखिली. सोन्याचं देह झालं मित्रांनो. काय सोनं घालता तुम्ही वरतून, सोनं होऊन जाईल तुमच्यावर. काय फक्त देवाने जे सांगितलं ते करा. सोन्याची गरज नाही मित्रांनो. विद्या कंठस्थ भूषणम. काय गळ्यामध्ये सोनं घालून फिरता? विद्या असल्यानंतर सोनं लोक तुम्हाला घालतील. मग दोन्ही हात जोडून म्हटले. आणि मग दोन्ही हात जोडून काय म्हटलं? आता तुम्ही जा म्हणे. ती म्हणतले काय म्हणतात? नाही आम्ही जाणार नाही. आमचे गुरु येतील. आमचे गुरु येतील, तुमचे द्रव्य देतील आणि मग आम्ही जाऊ. इकडे कालाळे. तुमचे गुरु उतराई. तुमचे गुरु उतराई म्हणे. तुमच्या गुरु आता आम्ही पैसे घेणार नाही. मग ते निघाले आणि मग ते जातात. त्याच दिवशी इकडे प्रधानाकडे तो आपले सारवण घ्यायचं ना, भट्टी निजलेला होता तो. कालाळे घरातून आणि ते कालाळे बिचारे आतमध्ये झोपलेले होते. प्रधान आपला त्या भट्टीजवळ झोपला होता सारवण्यासाठी. ते तर मध्यान रात्री काय झालेलं आहे? प्रकाश पडला. कारण याला सिद्धी बांधली कोणाला? त्या प्रधानाला. त्याने आज्ञाचं पालन केलं ना, सिद्धी बांधली आणि प्रकाशच प्रकाश सगळा घरामध्ये. आता ते दारूच हे होतं दुकान, दारू पाडायचं. ते कालाळे रात्रीच उठले. हो म्हणे उठा उठा म्हणे. काय झालं? आपली भट्टी पेटली वाटतं. काय आपली भट्टी पेटली म्हणे. पाहणं सगळा प्रकाश जाळ निघालाय म्हणे सगळीकडून. आणि मग बाटीशी आग लागली म्हणून दोघं उठले. तो प्रकाश घर भरले असे. हा सगळीकडे प्रकाशच प्रकाश आहे. कलाळा ते उठविले. कलाळाला उठवलं. उठा 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 म्हणे. भट्टी पेटली, आग लागली म्हणे आपल्या इथं. गजबजून दोघही उठले, बाहेर आले. आणि मग ते बघितलं, अरे आपला हा प्रधान भट्टी सारवणारा, याच सगळं शरीर सोन्याचं झालेलं आहे, दिव्य देह झालेलं आहे. याचा प्रकाश पडला. आपण त्याला आजपर्यंत भट्टी सारवायला सांगितले, हा तर सोन्याचा झाला, दिव्य देह झालाय. कशामुळे झालं? आज्ञा जे सांगितलं ते केलं. मग हे दोघे हर केली. दोघे हर केली. अरे हे काय झालं? आश्चर्य आहे. घरात घेऊन गेले. घरात घेऊन गेले, दंडवत केले. आणि मग त्यांना दंडवत केला. दोघी ते हात जोडून हात जोडून सांगितलं, बाबा बा आता तुम्ही आता जा म्हणे. तुम्ही सामर्थ्यशाली आहेत, आम्ही तुम्हाला काम सांगणं योग्य नाहीये. ते म्हटले. काय म्हटलं? ना आमचे गुरु येतील, तुमचे पैसे देतील, मला घेऊन जातील. नाहीतर आता हातूनच गेलो तर
सिद्धी गई 12 वर्ष. आणि एकदा चुकलं 12 घंट्याची सिद्धी 12 वर्ष घासावं लागली. हा आता काही चुकायला नको. हा म्हणून सावध झाले की नाही. म्हणून सावध राहा, सिद्धी होते. काय आचरे तयाचा धर्म. दुसऱ्यामुळं आपली सिद्धी अंतरू नका. त्याने असं केलं, हे असं करू राहिलं, ते इकडे फिरू राहिलं, ते इकडे आलं नाही का म्हणे. तुला काय करायचं, तू तिकडे खोद ना, काढ ना सोनं तिकून. ज्यांना खांदू वाटेना ते आले घरी, तू खांद ना. कसं सोनं भेटत नाही, कसं सोनं होत नाही आपल्याला बघू ना. खेळायला मागं फिरायचं आपण, मरायचं पण तू मागं यायचं नाही. जे होईल ते होईल. आणि देवाने सांगितलंच मरायचं. हा मूर्ताच्या धर्म असायचं. जितेने मूर्ताच्या धर्मेवर तावले. आणि जर आपल्याला कापलं बी नाही तर मुंगळ्याच्या दृष्टांताप्रमाणे आपला धर्म धरायचा. नाही सोडणार मी माझा धर्म. सोडला का संभाजीनं, दिली का शेंडी. आपण तर कुठं मंदिर दिसलं की टाकले 10 पैसे नदीत. आहे का काही आपल्याला धर्माचं. हे टिकवा जरा. आपुला तो देव एक करून घ्यावा. कोणी सोडविना एका श्री चक्र पाणी वांचवणे. आपला देव जाणून घ्या पहिले. अशा प्रकारे देवानी कथा सांगितलेली आहे. मग ते म्हणतले काय म्हटलं, तुमचे गुरु उतराई. तुमचे गुरु उतराई झाले, जा तुम्ही इथून. मग ते म्हणून निघले ते पण, आणि इकडे राजा पण निघाला. मोकळे झाले 2 जण. सर्वज्ञ म्हणतले यावर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत बोलतात, ते देवाची भिक्षा न करीत. ते देवात जर भिक्षा केली असती तर काय झालं असतं, 12 घंट्यात सिद्धी झाली असती. केली का, तेव्हा घेतली का दीक्षा, घेतला का मंत्र. लाजले माझे संबंधी, माझी आत्या, माझी बात्या, माझी कात्या, सगळे आम्हाला काय म्हणतील. आणि त्याच्यामुळे मागं राहिले. जेव्हा तू नरकाला जाशील तेव्हा काढायला येतील काय तुला का नाही. सगळे स्वार्थी आहेत, सगळे जीवाचे सोयरे, सुखाचे सोयरे. जेव्हा एखाद्याला पॅरलाइज झालं ना, जेव्हा करायचं ना तेव्हा जवळ येत नाही, सरा वास सुटतो. तेव्हा कळतं खरं आपलं कोण आहे. काय येतं कोणी जवळ. जास्त वर्ष राहावा फक्त पॅरलाइज झालेला, आणि त्याला उचलता यावं नाही, त्याला काहीच करता यावं नाही. बघा त्या सुना आणि पोरं कशी सांभाळतात त्याला. त्यांना सुद्धा असं वाटतं लवकर गेली तर बरी होईल. थोडं सोपं नाही मित्रांनो. आणि म्हणून आपण ज्याचे आहेत ना त्याला अर्पण करा. शेवटी का होईना, सुकलेलं फुल का होईना, इकडे आल्यावर ते सुकलेले जे पान आहेत ना, हा ते देव काढून टाकतो आणि तुम्हाला एकदम टवटवीत करतो. बघा तुम्ही इकडे किती म्हातारे लोक असो, संन्यासी घेतलेले आमच्यावाले, कसे टवटवीत दिसता बघा. हा आणि तुम्ही एवढे घरामध्ये राहता, बिल्डिंग मध्ये राहता, सदा सुकेलच. हा असं मानला, ते असं मानली, त्यांनी असं केलं आणि यांनी असं केलं. अरे काही नसून टवटवीत आहेत का नाहीये. 24 गुरु व्याख्यान ऐका. यदुराजा श्री दत्तात्रय महाराजांना काय म्हणतो. महाराज म्हणे तुमच्याजवळ काही नसून तुम्ही किती सुंदर आहेत, किती दैवी आणि तेज तुमच्या चेहऱ्यावर. यदुराजाला ते सांगतात की माझ्या या चेहऱ्यावर आणि माझ्यावर जी दैवी आहे ना ती कशा कशाची आहे, कोणाकोणाकडून मी काय काय घेतलेलं आहे. आणि 24 गुरु व्याख्यान त्या ठिकाणी केलेलं आहे की मला याकडून आमकं दिलं, त्याकडून आमकं दिलं. मी त्यांच्याकडून घेत राहिलो, मी त्यांचा दोष नाही घेतला. आपल्याला जर एखाद्या गुरुनं शिकवलं ना तर आपण त्याच्या खालचा अंधार बघणार. काय ना गंजा हुशारे पण असंच येते, अंधारच बघायची सवय आपल्याला, अंधारातच जायची सवय आपल्याला. अंधारात गेल्याने काय झालं विचार करा ना थोडा. आपलं बघा आधी. आपल्याला लय तीर हाणा वाटतो ना, है ना. आपण म्हणतो ना मी करण, मी असं करण, तस करण. वाट्यावच नका बोलून दिसतं. तीर मारूनच दाखवा, जे होईल ते होईल, करूनच दाखवा. हा काय याला बोलता दिसत का नाही. यांनी नंतर करूनच दाखवलं, बोलले नाही, करून दाखवलं, सिद्धी प्राप्त झाली. तसा आहे मित्रांनो. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत बोलत आहेत. गुरु आज्ञा भंगिले ऐसे अंतर पडले, 12 वर्ष घासावं लागले.
आणि गुरुची आज्ञा त्याच वेळेस जर पाळली असती तर त्याच वेळेस त्या ठिकाणी सिद्धी झाली असती. आणि आज्ञा पळली आणि आज्ञा ऐकली सिद्धी झाली, पाळल्यानंतर सिद्धी झाली. हे देव सांगत आहे. ऐसे आज्ञा पालन असे की असं आज्ञा पालन आहे हे देव स्पष्ट सांगत आहे. त्याने ऐसा भया दृष्ट लाभ झाला, त्यांना असा उभय लाभ झालेला आहे. लोक सुद्धा मानायला लागलेले आहे. तैसे पोरू जीव आपला दृष्ट तैसे लाभ नाही. पोरू जीव आपला दृष्ट लाभ नाही ने. मग अदृष्ट लाभ काही अरे दृष्ट पर सुद्धा तुम्हाला लाभ कळत नाही तर अदृश्य पर जे तुम्हाला मोक्ष होणार हे तुम्हाला कुठून कळणार आहे. हा दृश्य पर लाभ आहे. काय नुसतं एक घातलं ना की लोक दंडवत करायला लागतात. मित्रांनो, लोक आपल्याला पवित्र मानायला लागतात. लोक वरतून दक्षिणा करायला लागतात. या कपड्या ओळखता का तरी तुम्हाला कोणी? जरी तुम्ही या कपड्यावाले साधूच्या पंक्तीत जर बसले ना, होय कुठ तिथं साधूची लाईन आहे, होय इकडून बस, हा बसून बघ काय खांदोळीस. तुला एवढी हौस आहे म्हणे साधूच्या लाईन मध्ये बसायची तर मग घेऊन टाक ना. एखादा भेटतोच ना, नुसतं महात्मा हात करतो म्हणे. लय मजा येते मित्रांनो. आणि करता की नाही काही महात्मा पण घेणं होते का? हा बिलकुल नाही. सिद्धी काही बारा घेतोच म्हणे मी. आता पहा ना तू, निष्ठा घेतो म्हणतो, निष्ठा घेतो म्हणतो. मला घरचे सोडणार दारचे. अरे तुला सुटणार लागला बॉम्बलायला, मला हे सोडणार मला ते सोडणार. कशाला लोकांवर ठेवतो आपला? जे आहे ते खरं समोरची समोर. काय लोकांवर ठेवत बसायचं आपलं काही बी? खरं अवघड आहे मित्रांनो. आणि म्हणून तुमच्या गुरुनं तुम्हाला सांगितलंय अनन्य भक्ती करा, है ना, हे नक्की करा. कम से कम येणे करून तरी तुमच्यावाली चौकडी चुकेन. काय बरंच नरकातून तुम्ही चुकता. हे घेतल्यावर तर प्रश्नच नाही. देवाकडे तुम्ही जाता, तुम्ही घेतान की नाही, है ना, पोचतान की नाही आणि टिकवतान की नाही, हा तुमचा प्रश्न आहे. की तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय. आजपर्यंत जर तुम्ही तुमच्या गुरुचं ऐकलं नसेल, उलट शब्द त्या ठिकाणी पाळला नसेल, आज्ञा पाळली नसेल, उलट बोलले असाल, देवाला क्षमा मागा. महाराज आजपासून तरी मी गुरुचं ऐकणार, अनन्य भक्ती करणार. काय महाराज मला वाचवा, तुमच्या श्री चरणाजवळ घ्या. आणि म्हणून देवाला क्षमा मागा. पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी, दया करी रे स्वामी, ज्या मनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, जावाचे ने जना दुखविले, ती वाचा तुला दिली मी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, श्री गोपाल
कृष्ण महाराज की जय। दंडवत हो।